नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत। जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवीगाळी करतात, मोदींचे वडील काढतात, त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात, ते समजून जायचं की मोदीजी अब की बार 400 पार होणार आहे। त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात। माजी खासदार जे आहेत गजानन कीर्तिकर जे आपले सहविपक्षाचे खासदार आहेत ते असं म्हणतात की तुम्ही संसद ताब्यात घ्या, 400 पार कराने जर संसद ताब्यात घ्या, पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तर तो बंद करा। कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे। यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही। तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकाल तर इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पण कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत। चौकशा प्रत्येकाच्या होतात। महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या। शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व नसतो। त्यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे, त्या ठिकाणी दिसतं सरकारला, याला त्या यंत्रणाला, त्या यंत्रणा त्या दृष्टीने निर्णय करतात। एक असा प्रश्न आहे की भुजबळ साहेब काल म्हणालेत आणि प्रफुल्ल पटेल म्हणाले की शरद पवारांनी 2014ला एनडीए मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता। काय नक्की ते आपण काय सांगा? मी त्याचा साक्षी नाही, त्यामुळं भुजबळ साहेब जे बोलले असतील त्यावेळेस त्यांना जे माहिती असेल म्हणून बोलले असतील। सुरुवात झालेली आहे, मात्र सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा महायुतीचा तेढा अजून सुटलेला नाही। काही काळजी करू नका, अर्ध्या तासाची बैठक होईल आणि तिढा संपेल।